विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. अतिशय महत्त्वाचे पॉइंट मी इथं फळ्यावर लिहिलेले आहेत. ओके, स्क्रीनवरती दिलेले आहेत. काय? व्हेरिफिकेशन ऑफ मार्क्स, त्याच्यानंतर फोटोकॉपी तुमच्या अँसर शीटची आणि रिव्हॅल्युएशन. मी तुम्हाला सांगू का, की एक्झाम झाल्यानंतर आता गेली 20 वर्ष मी क्लास घेतोय ना, मी बऱ्याच वेळा बघितलंय 10वीत सुद्धा 10वीच्या मुलांच्या बाबतीत पण हे होतं, की अपेक्षेपेक्षा खूप कमी मार्क पडतात. पेपर नीट चेक केलेले नसतातच, मग मार्क वाढतात. मी तर काही अशी दुर्दैवी मुलं बघितलेत, की जे शाळेतले टॉपर होऊ शकले असते, पण त्यांना 1-2 विषयात कमी मार्क मिळतात. दुसऱ्या मुलाला टॉपर डिक्लेअर केलं जातं. रिव्हॅल्युएशन, रीचेकिंग, फोटोकॉपी नंतर असं कळतं, की दुसऱ्या मुलाचे मार्क वाढलेत, पण तोपर्यंत ते वेळ निघून गेलेलं असतं. खरा जो असतो ना हकदार म्हणून तो वेगळाच असतो कौतुक, वेगळंच होतं. आता जो सेकंड आलेला मुलगा आहे त्याचं पण कौतुक केलंच पाहिजे की, पण ॲक्चुअली या गोष्टीमुळं त्रास होतोय. तर सगळ्यात महत्त्वाचं या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला रूल्स माहिती पाहिजेत. आता व्हिडिओ मी थोडासा मोठा करणार आहे लक्षात घ्या. मी प्रत्येक रूल तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करायचा आहे. ओके. आता स्क्रीनवरती हे तुम्हाला दिसतंय. मी पॉइंट्स तुम्हाला वाचून दाखवतोय, लक्ष द्या. ही जे उत्तरपत्रिकेची छायाप्रत जी आहे, झेरॉक्स कॉपी म्हणूया आपण, ते विहित कालावधीत अर्ज करणाऱ्या अर्ज करू शकतील. ओके. केवळ लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका ज्या आहेत, त्याचं रिव्हॅल्युएशनसाठी मागणी करता येईल. आलं तुमच्या लक्षात आलं? तुमची जे काय प्रॅक्टिकल एक्झाम झाली त्याचं रिव्हॅल्युएशन होणार नाहीये, लक्षात घ्या. ओके. ठीक आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. दुसरं दिलंय काय माहितीये का, की तुम्हाला जो काय आहे ना, तुमची शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत तुम्ही तो अर्ज करणं आवश्यक आहे. तुम्ही स्कूलला, कॉलेजला व्हिजिट करा. ऑफिसमधून माहिती घ्या. तिथं विचारा. तिथं सांगा त्यांना, की आम्हाला फोटोकॉपी पाहिजे म्हणून. ओके. बरं, किती खर्च येतोय? पर सब्जेक्ट तुम्हाला इथं त्यांनी दिलंय ₹300 प्रमाणे 300 पर सब्जेक्ट 300. मी तर काय म्हणतोय बघा, की माझ्या मुलाला ना फिजिक्समध्ये 97 होते, केमिस्ट्रीमध्ये 97 होते, मॅथ्समध्ये पण 97च होते. तरी मी तिन्हीच्या फोटोकॉपी मागवून घेतल्या. ओके. आणि काही त्यांचे विचित्र रूल्स आहेत, त्यामुळे मला अप्लाय करता आलं नाही. ते पण मला तुम्हाला सांगायचंय. पण महत्वाचं काय, की तुम्हाला तुमची जेव्हा स्वतःची आन्सर शीट बघायला मिळते ना, तेव्हा कळतं तरी आपल्याला, की आपल्या चुका झाल्या काय? ओके. जास्तीत जास्त तुम्ही 6 सब्जेक्टसाठी अर्ज करू शकता. ओके. एवढे आपण करणारच नाही. आपण जे ग्रुपिंगचे सब्जेक्ट आहेत तेच बघणार आहे. पण काही मुलांना असं झालंय, की जिओग्राफीमध्ये कमी मार्क आहेत, सी-एसमध्ये कमी मार्क आहेत. ते सुद्धा तुम्ही करू शकता. जास्तीत जास्त 6 सब्जेक्ट. ओके. बरं. आता सगळ्यात महत्वाचं फोटोकॉपी तुम्हाला मिळेल आणि मिळाल्यानंतर तुम्ही तुमची शाळा कनिष्ठ महाविद्यालयातील संबंधित विषय शिक्षकाकडून तपासून घ्यायची आहे. म्हणजे सोपं काम नाहीये, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला काय महत्वाचं आहे, की त्या काळात तो शिक्षक अवेलेबल पाहिजे. फिजिक्सचा पेपर हा फिजिक्सच्या शिक्षकाकडून तुम्ही चेक करून घ्यायचा आहे. पहिला आपणच चेक करणार आहे. आपण बघणार आहे कुठे मार्क वाढणार आहे आणि सरांना ते इन्फॉर्म करणार आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला ती महत्त्वाची जबाबदारी ते मुख्याध्यापकांची राहील असं त्यांचं म्हणणं आहे. काळजी करायची गरज नाही. शिक्षक अवेलेबल होतात. ओके. हे खाजगी विद्यार्थ्याचं जाऊ दे म्हणूया, पण हे पण मला काय तुम्हाला जास्त एक्सप्लेन करायचं नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं, की ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर विषय शिक्षकाच्या अभिप्रायाची प्रत मुख्याध्यापक, प्राचार्य सही सुद्धा घ्यायचं आहे. स्कॅन करून तुम्हाला अपलोड करायचं आहे. ओके. सही शिक्का घेणं गरजेचं आहे. मी हा व्हिडिओ बनवतोय ना, यातलं सगळ्यात महत्त्वाचं मला काय सांगायचं आहे बघा, की तुम्हाला हे जे शुल्क आहे परत दिले जाईल, ज्या विषयात तुम्हाला चेंजेस झाले असतील त्या विषयात. पण आता अतिशय महत्त्वाचा हा 14वा पॉइंट आहे. मी वाचून दाखवतोय, लक्ष द्या. वस्तुनिष्ठ प्रश्न सोडून म्हणजे एम-सी-क्यूज. ओके. एकत्रित त्या विषयामध्ये पूर्वी मिळालेल्या गुणांच्या म्हणजे सुरुवातीला जेवढे मार्क मिळालेत, किमान 5% कमी किंवा जास्त गुण झाल्यास तरच ते गुण ग्राह्य धरण्यात येणार. 5% 100 पेक्षा 5% म्हणजे 5 मार्क झाले. पेपर तुमचा 70 मार्काचा असतो. म्हणजे तुम्हाला 6-7 एवढ्या मार्काचा चेंज व्हायला पाहिजे. तसं नाही झालं, तर नो चेंज असे कळवण्यात येईल. तुमच्या मार्कात 5 पेक्षा कमी मार्काचा फरक असेल तर नो चेंज. मग मला तेच म्हणायचं आहे. मग माझ्या मुलाला जर 97 मार्क असतील आणि त्याचे 3 मार्क एका विषयात वाढतायत, मग किती होणार? 100. पण त्याला होते 89%. 89% आणि त्यांची अट काय बघा, की लेखी परीक्षेत 90% किंवा जास्त गुण प्राप्त असेल, तरच गुणवाढ मंजूर करण्यासाठी हे 5% गुण वाढतील हो. 5% पेक्षा कमी असतील तर. विचित्र नियम आहे. अन्यायकारक आहे. पण आता बोलताच येणार नाही असा नियम. का तयार केला याच्या मागचं कारण आपल्याला काही माहीत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं बरं का, लक्षात घ्या, की उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत पुनर्मूल्यांकन त्याच्या मूळ निकालात बदल होत नसल्यास, उत्तीर्ण होत नसल्यास 5 किंवा अधिक टक्के गुण त्याचा मूळ निकाल
कायम ठेवून त्यास नो चेंज असे करण्यात येईल, असे कुठलेही शुल्क परत केले जाणार नाही. मला तर काही कळालंच नाही नियम यांचा. परत वाचूया आपण. जो पास नाही होऊ शकला, रिव्हॅल्युएशन नंतर मूळ निकालात बदल होत नसल्यास, तसेच विषयात उत्तीर्ण होत नसल्यास 5% किंवा अधिक गुण बदल प्रकरणी त्याचा मूळ निकाल व संपादक नाही समजत. संपादकनु कायम ठेवून त्यास नो चेंज असे कळवण्यात येईल. म्हणजे हे सगळं गडबड आहे. तर माझं तुम्हाला म्हणणं काय, एवढ्या सगळ्या नियमानंतर आपल्याला काय कळालं लक्षात घ्या, की सगळ्यात महत्त्वाचं फोटोकॉपीज पाहिजे. ओके. 90% पेक्षा जास्त गुण असणारे विद्यार्थी शक्यतो फोटोकॉपीसाठी अप्लाय करतच नाहीयेत. गरज कुणाला आहे 90 पेक्षा कमी मार्क असणाऱ्या मुलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं, की 7 आणि 8 मार्काचा चेंज नाही होत. तर मी आत्तापर्यंत अनुभव घेतलाय नो चेंज म्हणूनच येतंय, नो चेंज म्हणून. पण निदान त्या उत्तरपत्रिका आपल्याकडे आल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला आपलं तर बरोबर आहे हे तर कळेल ना. सगळ्यात महत्त्वाचं आहे सवलतीचे गुण त्याचे पण रूल्स वगैरे दिलेत लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण मेन आता काय चला ठीक आहे. आम्हाला ना काय करायचंय, की आम्हाला ह्या गोष्टी ठीक आहे चेंज होत नाहीये. तर मग आम्हाला काय करायचंय, की आम्हाला क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट द्यायचीच आहे. असं तुमचं मत असेल, तर माझं म्हणणं ऐकून घ्या. आत्तापासून मग अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यासाशिवाय मोडले तुमचे. पुन्हा अभ्यासाला सुरुवात करा. रिझन काय, की 10 दिवसात हा मे महिना संपेल. ओके. त्याच्यानंतर जून महिना कधी संपला कळणार नाही. जुलैमध्ये असणार आहे ती एक्झाम, क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट. प्रॅक्टिकलची एक्झाम परत द्यावी लागणार आहे. जर्नल सर्टिफाय करून घ्यावं लागणार. परत लिहावं लागणार नाही जर्नल, पण ते आहे ते पुन्हा आहेच त्या गोष्टी त्यात वेळ जाणारच आहे तुमचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अवघड नाहीये. पॉसिबल आहे. मी काय म्हणतो गव्हर्नमेंटनं असं करायला पाहिजे होतं ना बाळांनो, की क्लास इम्प्रूव्हमेंट द्यायचे ना. सगळंच परत का द्यायचंय? मला तेच कळत नाही. टिपिकल एखादा सब्जेक्ट घेऊन तो दिला तर चालू शकतं की नाही? हल्ली सगळं एआय आहे, कॉम्प्युटराइज्ड आहे, सगळ्या गोष्टी आहेत. ते करू शकतात पाहिजे तो बदल. पण केला जात नाहीये. जाऊ दे. मग हे रूल्स विचित्र आहेत. तुमच्या पण लक्षात आले असतील. 90% चा रूल हाच मोठा भयानक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं बरं का, मी असं तुम्हाला क्लिअरली सांगतोय, की तुम्ही क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट जरी दिली आणि त्यात समजा चुकून कमी मार्क आले, तरी काही नाही. तुमचे पहिले मार्क ग्राह्य धरले जातायत. तुम्हाला सिलेक्ट करायचे दोन्हीपैकी कुठले मार्क आहेत ते. त्यामुळे तो इश्यू येणार नाहीये. बरं आणखीन महत्त्वाचं काय, की जुलैमध्ये जर क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट असेल, तर तोपर्यंत इंजिनिअरिंग जस्ट सुरुवात झाली असेल. त्यामुळे तो पण एक चान्स घ्यायला तुम्हाला हरकत नाहीये. तर तुम्ही असं ऐकलं असेल सीनियर्सकडून, की जर प्लेसमेंटच्या वेळेस ना 12वी मार्क्स सुद्धा थोडेफार कन्सिडर केले जातात. हेही ध्यानात घेतलं पाहिजे. बरं, मग आता मी तुम्हाला सांगतो क्लिअरली, की तुम्हाला हे जे काही सगळ्या सूचना आहेत, ते CETच्या वेबसाईटवर मिळतायत. ओके. माझ्या मते थोडंसं समजायला काही काही कठीण जातंय, पण बेसिक रूल्स तर तुम्हाला माहिती आहेत. ॲट एनी कॉस्ट कॉलेज व्हिजिट इम्पोर्टंट आहे. कॉलेजमध्ये तुमची मार्क लिस्ट घेऊन जावा. भेटा शिक्षकांना. ओके. तिथं तुम्ही सांगा तुम्हाला इम्प्रूव्हमेंटसाठी अर्ज करायचा आहे ते किंवा याच्यासाठी अर्ज करायचा आहे. ते काय नॉमिनल ते काय फीज असतील त्या पेड करा. ओके. पुन्हा अपॉर्च्युनिटी मिळणार नाहीये. त्यामुळे सुरुवातीलाच तुम्ही हे गोष्टी करा. आता काय होतं बघा, की बरेचसे स्टुडंट मी बघितलेत, की 10वी कमी मार्क पडतात. ओके. आणि अपेक्षा 90-95% ची असते. 60-70 वर आलेली मुलं सुद्धा बघितलेत मी. पण फोटोकॉपी काय वेळेस नाहीत मागवत. राहू दे म्हणतात, कशाला काय फरक पडणार आहे. अरे, आपलं काय चुकलं हे तर कळेल ना आपल्याला. म्हणून फोटोकॉपी इम्पोर्टंट आहे. हो आणि माझा अनुभव सांगतो, माझ्या मुलाच्या बाबतीत आलेला. फोटोकॉपी आम्हाला वेळेवर आलीच नाही. शेवटी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आम्ही ते कलेक्ट केलंय. तिथं जाऊन. तर ह्या पण गोष्टीची मानसिक तयारी ठेवा. धावपळ प्रचंड करावी लागणार आहे आणि तुम्ही ते करणार आहे. अगदी आता इंजिनिअरिंगच्या ॲडमिशन होईपर्यंत धावपळ असणार आहे. स्पॉट राउंड पळापळ होणार आहे त्यावेळेस. त्याच्यानंतर कॉलेज सुरू झाल्यानंतर एक वेगळंच लाईफ तुम्हाला झालेलं दिसेल सुरू, की आता आराम नाही, आयुष्यभर कष्ट आणि कष्ट आणि कष्ट. आणि आनंदाने ते करायचंय. ऑल द बेस्ट.